हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं सगळ्यांनी. आम्ही सुद्धा मजेतच आहोत. दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हा ना दिवाळीच्या आधीचा व्हिडिओ आहे. माझा फराळ सुरू होता तेव्हाचा, पण टाकायचा राहून गेला होता एडिटिंग करून. त्याच्यामुळं लेटच झाला आहे. इथे मी सकाळची स्वयंपाकाची तयारी करून घेतली होती. भाजी वगैरे बनवून घेत होते. पोळ्या पण बनवल्या होत्या आणि शंकरपाळे बनवायचे होते आज मला. तर मग आज ना अभ्यंग स्नान होतं. मग इथं मी उटणं भिजवून घेतलं आणि यांना सगळ्यांना उटणं लावून आंघोळ घालून घेतली आधी. यांचं औक्षण पण करून घेतलं होतं, पण व्हिडिओ नाही घेतला. त्याच्यानंतर जेवण करून घेतलं. फ्लावर बटाट्याची भाजी, ठेचा आणि चपाती असं बनवलेलं होतं. त्याच्यानंतर मग मी जेवण केलं आणि लगेच शंकरपाळी बनवायला घेतली. तसं मी गावाकडे जात असते, तिकडेच बनवत असते सगळे काही पदार्थ. पण मग आता इथंच थांबणार आहे, तर मग म्हटलं चला थोडं थोडं काहीतरी बनवूया. इथं 1 किलो मैदा घेतला होता मी आणि त्याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकली आणि ह्या डब्याचं माप केलं होतं मी. अर्धा डबा तुपाचं मोहन करून टाकलं याच्यामध्ये गरम आणि अर्धा डबा साखर घेतली आणि अर्धा डबा दूध घेतलं. पिठी साखर नाही वापरली, दुधात साखर मी वितळून घेतली गॅसवर. म्हणजे जोपर्यंत साखर पगळत नाही तोपर्यंत गॅसवर गरम करून घेतलं. त्याच्यानंतर ना हे तुपानी एकदम याला घट्ट चोळून घेतलं तुपामध्ये. याला हातावर चोळून घेतलं आणि पीठ मळून घेतलं दुधाचं ते साखरेचं पाणी टाकून. त्याच्यानंतर कडक शंकरपाळ्याचं पीठ कडकच असतं तेव्हा छान येतात शंकरपाळे. पातळ पीठ झाल्यावर ना चांगले नाही लागत, म्हणजे चांगले होत नाही. तर मग मी बरंच पीठ ठेवलं होतं थोडंसं आणि मग त्याच्यानंतर ना लगेच लाटायला घेतलं. कारण जास्त वेळ ठेवलं ना त्याच्यामधलं तूप थिजलं ना खूप जास्त कडक होऊन जातं, मग ते अजिबातच लाटता येत नाही. तर मग याला ना पोळीपेक्षा जाड लाटून घेतलं छान आणि याला ना कापून घेतलं शंकरपाळ्याच्या आकारांमध्ये. तुम्ही तुमच्या शेपमध्ये कापून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तशा तर रेसिपी खूप साऱ्या असतात बरं का, पण प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. त्याच्यामुळे मी माझी पद्धत दाखवली आहे. तर याला ना मग आता छान कट करून घेते. माझ्याकडं ते फिरकीचं चमचा वगैरे काही नाही आहे, सो मी चाकूनेच कट करणार आहे. तुमच्या शेपनुसार आवडीच्या तुम्ही कट करून घ्या. आणि शक्यतो माझे शंकरपाळे चौकोनी आकाराचेच असतात, म्हणजे असं शंकरपाळ्याचा आकार मी नाही देत, मला नाही आवडत तो आकार. मला असे चौकोनी आकाराचे शंकरपाळे आवडतात आणि माझ्या हातचे शंकरपाळे आमच्या घरात तर आवडतातच सगळ्यांना. माझ्या माहेरी आवडतात आणि सासरी पण आवडतात. तर मग माझ्याकडेच असतं शंकरपाळ्याचं नेहमी, म्हणजे माझ्याच हातून असतात शंकरपाळे. आणि त्याच्यानंतर मग मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं. तेल गरम व्हायला ठेवलं. तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपण लगेच शंकरपाळे कापून घेतलेले टाकून देणार आहोत. तशी तर माझी ना म्हणजे इथं काही दिवाळीची तयारी नव्हती. मी 2 वर्ष झाली इथं राहते, पण मग दिवाळीची काही तयारी वगैरे मी इथं करत नाही, फक्त साफसफाई करून घेतले. बाकी फराळ वगैरे पूजा वगैरे मी घरी, म्हणजे तिकडे सासरी गेल्यानंतर गावाकडे तिकडंच करतो आम्ही. पण यावर्षी आजारी असल्यामुळं आमचं जाणं झालं नाही ना, मग इथंच थांबणार आहोत कळलं. मग म्हटलं चला देवीसाठी काहीतरी थोडंसं फराळ बनवूया आधी. तर मग इथं मी सगळ्यात पहिल्यांदा शंकरपाळेच बनवते, कारण आमच्या घरात शंकरपाळे खूप आवडतात. त्याच्यामुळे सगळ्यात आधी शंकरपाळेच बनवायला घेतले आणि स्पेशली मला खूप आवडतात शंकरपाळे बनवायला, मस्त होतात माझ्या हातून म्हणून. आणि मग छान याला कापून घेतलं आणि याला तेलामध्ये टाकून घेतलं. तुम्ही पाहू शकता किती छान कलर आला आहे शंकरपाळ्यांना. तुम्हाला कळेलच कसे झालेत शंकरपाळे. तसं तर माझं काही रेसिपीचं चॅनल नाही आहे, पण मग माझं डेली रुटीनचं आहे, तर मग मी हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर बघा तुम्ही शंकरपाळे असे मी सगळे बनवून घेतले. पूर्ण व्हिडिओ काही घेतला नाही, कारण मुलं खूप त्रास देत असतात घरामध्ये मोबाईलसाठी. मग इथे सगळे मी शंकरपाळे अशा प्रकारे तयार करून घेतले. 1 किलोच्या प्रमाणामध्ये आहे हे शंकरपाळे. आता परत काही बनवायची वेळ पडणार नाही. 1 किलो खूप झाले आमच्या दोघांसाठी. मुलं पण खातात, पण मुलांना काही एवढं जास्त लागत नाही. तुम्ही पाहू शकता किती छान लेअर वगैरे पडलेत शंकरपाळ्यांना आणि दाबूनसुद्धा दाखवले मी तुम्हाला. किती छान क्रिस्पी झालेले, अजिबात कडक होत नाही शंकरपाळे आणि साखरेचं त्याचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे. त्याच्यानंतर मग संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळच्या वेळेला मग दिवे पेटवून घेतले. टेरेसपासून दिवे पेटवायला सुरुवात करतो. तर मग मी इथे स्टिकर वगैरे पण आणले होते, रांगोळी वगैरे काढून घेतली दारामध्ये. आता इथं शहरात एवढी काही जागा नसते, त्याच्यामुळे मग छोट्याशा जागेमध्येच सगळं करावं लागतं. तर मग इथे मी घरातली कामं आवरली, स्वयंपाक पण करून घेतला होता आणि नंतर ना इथं माझी मावशी आणि काका राहतात खाली, जवळच आहे. तर मग त्यांनी ना धनोत्रयाच्या दिवशी गाडी घेतली होती नवीन. तर मग तिकडे पूजासाठी बोलवलं. मग मुलांना घेऊन मी पूजा करण्यासाठी खाली गेले. तर मग मी बहीण माझ्या मावशीच्या मुलांनी घेतली ही गाडी. तर मग सगळ्यात पहिला मान मलाच मिळाला. सगळ्यात पहिल्यांदा मलाच पूजा करायला लावली होती.
मला काही एवढं माहीत नाही आहे, पण केली पूजा वगैरे. म्हणजे पहिल्यांदाच करते मी कोणाच्या तरी गाडीची पूजा, पहिल्यांदाच करत होते म्हणजे मी स्वतः. म्हणजे बाकींच्याच पाहून करत येते, पण मग फर्स्ट टाईम मी पहिल्यांदाच केली ही पूजा. त्याच्यानंतर हा ना माझा मावस भाऊ आहे, म्हणजे सगळ्यात लहान मावशी आहे, तिचा मुलगा आहे हा, यानेच घेतलेली ती गाडी. तर मग त्याला पण ओवाळून घेतलं, गाडीला पण ओवाळून घेतलं, पेढे वगैरे दिले. तिथं फटाक्यांचा तर इतका आवाज येत होता ना, काही विचारूच नका, इतके फटाके फुटत होते ना. तर पेढे वगैरे खाऊन आम्ही आलो घरी. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून जा. बाय बाय.